बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत। ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते। मी स्वतः अनेक वर्षे शेती केली आहे, मात्र AIच्या मदतीने तयार झालेल्या ऊसा एवढा दर्जेदार ऊस आयुष्यात कधीच पाहिला नव्हता, असं प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं। कागल तालुक्यातील करनूर इथं आयोजित ऊस पीक परिसंवाद आणि शिवा फेरी कार्यक्रमात ते बोलत होते। करनूर इथं आयोजित कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या ऊसाच्या प्लॉटची पाहणी केली। त्यानंतर झालेल्या ऊस पीक परिसंवादात त्यांनी शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं। ऊस शेती आणि साखर उद्योगाच्या भविष्यासाठी AI तंत्रज्ञान आवश्यक बनलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादक एकरी 24 टनापर्यंत घसरला असून ही चिंतेची बाब आहे। मात्र AIच्या सहाय्याने हे उत्पादन एकरी 60 टनाहून अधिक वाढवणं शक्य आहे। त्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामही 3 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत वाढू शकतो, असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। AI आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सुरू आणि पूर्व हंगामी ऊसामध्ये एकरी 100 टन तर आडसाली ऊसामध्ये 125 ते 150 टन उत्पादन मिळू शकतं। AI तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नसल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। प्रति हेक्टरी 25,000 रुपयांच्या खर्चामध्ये राज्य शासन 18,250 रुपये, साखर कारखाना 6,750 रुपये आणि KDCC बँक 9,000 रुपये देणार असल्यानं शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही। बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर तुषार जाधव यांनी माती परीक्षण, सेंद्रिय कर्ब वाढवणे, फेर पायलट पद्धतीचा अवलंब आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने जमिनीची माहिती संकलित करून शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करता येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय ग्रीन टेकचे विनायक पोळ यांनी जैविक खतांचं महत्त्व पटवून देताना जीवामृत निर्मिती आणि वापरावर भर दिला। रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक घटकांचा समन्वय साधल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल, असं त्यांनी नमूद केलं। यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी संचालक युवराज पाटील, KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, कागल पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, KDCC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे, उसेद मुश्रीफ, नेताजी मोरे, दिनकर कोतेकर, राजेंद्र माने, संताजी घोरपडे, शुगर जनरल मॅनेजर संजय घाटगे, शेती अधिकारी गोकुळ मगदूम आणि ऊस विकास अधिकारी उत्तम परीट यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।